या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला एक नम्रतेची विनंती आहे की ज्या पद्धतीने आपण निवडणुकीच्या तोंडावर अनेक पदं भरली, त्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये शिक्षण सेवक असेल किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळे पदं, ज्या पद्धतीने सुशिक्षित बेरोजगारांना आपण सांगितलं होतं की आम्ही त्यांना काय देतोय, तर त्यांना आम्ही स्टायपंड असं पद्धतीने देतो, असं काही ते सांगितलं होतं. मग आता ते इलेक्शन झाल्यानंतर त्या पदांचं काय झालं? आज निवडणुका संपल्या, निवडणुका संपून आज 1 वर्ष होते, मग दुसरी बॅच तुम्हाला भरायला काय प्रॉब्लेम आलाय? तर ती दुसरी बॅच भरायसाठी पण तुम्ही आज का थांबलेला आहात, हा या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणजे त्याच वेळेस फक्त तुम्हाला सुशिक्षित बेरोजगारांसाठी कळवळा आला होता का इलेक्शनच्या तोंडावर? माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा सर्व माझी विनंती सगळ्यांना आहे की आपण त्याच वेळेस एवढे मोठे युवकांसाठी म्हणा, सगळ्यांसाठी म्हणा, आम्ही यांना घेणार आहोत, 6-6 महिन्यासाठी आम्ही त्यांच्या ऑर्डर काढल्या, त्याला मला वाटते 10-10 हजारपर्यंत काहीतरी स्टायपंड त्यांना देण्याचा विषय होता. मग आज या बाबतीमध्ये काय प्रश्न आहे? आज आपण का थांबलेला आहात? आज महाराष्ट्रातले सगळे बेरोजगारांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत का? तर तुमच्यासाठी हा प्रश्न संपलेला आहे? हा प्रश्न या ठिकाणी सर्व युवकांना पडलेला आहे की आज शासन ज्या पद्धतीने इलेक्शनच्या तोंडावर आपण ज्या पद्धतीने पदं भरले, मग ते पदं आज 1 वर्ष होऊन सुद्धा दुसऱ्या बॅच भरायला आपल्याला कोणी थांबवलेला आहे, हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळं तातडीने या संदर्भात आपण पाऊल घ्यावं. दुसरा ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की आदिवासी विकास विभाग कंत्राटी पद्धतीने जवळपास 477 नर्स पदे असतील किंवा मला असं वाटतं की 72 पदे वाहन चालक वगैरे इतर काही पदं आपण या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने एका संस्थेला त्या संदर्भात टेंडर दिलेलं आहे. या संदर्भातही पुरेशा प्रमाणामध्ये जनजागृती केली नाही, पुरेशा प्रमाणामध्ये अनेक विद्यार्थ्यांपर्यंत माहिती बरोबर पोहोचलेली नाही. या संदर्भात पण माननीय आदिवासी विकास मंत्री कशा पद्धतीनं हे पाऊल भरणार आहेत, स्थानिकांना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये वाटा राहणार आहे, याही अनेक प्रश्न या अनुत्तरणीय आहेत. जास्तीत जास्त स्थानिकांना यामध्ये वाटा मिळाला पाहिजे, तेथील युवकांना युवतींना त्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने ही निवड प्रक्रिया ही राबवण्यात यावी, अशी आमची नम्रपणे महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी विनंती.